नमस्कार रसिक हो, मी रीना लेले नृत्य विविधेच्या तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करते. रसिको, दिवसेंदिवस तुमच्या ह्या कार्यक्रमाप्रतीचा प्रतिसाद भरघोस वाढलाय आणि ते बघून आमचाही उत्साह वाढलाय. म्हणूनच आणखी विद्वान लोकांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बोलवतो. पण माझे पहिले 2 भाग तुम्ही बघितलेत का? नसतील बघितले तरी हरकत नाही. माझ्या इंस्टाग्राम पेजवर द बीट क्राफ्ट हेरिटेजवर जाऊन तुम्हाला माझं पेज फॉलो करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे भाग बघायचे. तुम्ही इंस्टाग्रामवर माझे भाग बघू शकत नसाल तर यूट्यूब आणि फेसबुकवरही तुम्ही ते बघू शकता. पण तुम्हाला एकच करायचं आहे, माझे कार्यक्रम आवडले तर तुम्हाला माझ्या कार्यक्रमांना लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचण्यासाठी तुम्हाला तो कार्यक्रम शेअर करायचा आहे. आता तुमची उत्सुकता न ताणता सुरू करूया नृत्य विविधेचा आजचा तिसरा भाग. रसिक हो, कलेच्या क्षेत्रात अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या आधी मळलेल्या वाटांनीच पुढे जात राहिल्या आणि यशस्वीही झाल्या. पण काही मोजके मनस्वी कलाकार असे असतात की जे स्वतःला आवडणारी जमीन शोधून काढतात. प्रसिद्ध कवयित्री हेमा लेले यांच्या 4 ओळी मला इथे आठवतात. रांगोळी ह्या त्यांच्या कवितेत त्या म्हणतात, आधी स्वतःला आवडणारी जमीन शोधावी लागते, आधी स्वतःला आवडणारी जमीन शोधावी लागते, मगच रेखाटता येतात तिथे आपल्या मनातील चैत्रांगण. स्वतःचा रंग, स्वतःची जमीन, स्वतःला आवडणारे आकार शोधणं, जपणं आणि टिकवणं सोपं जात नाही कोणालाच. परंपरेने घालून दिलेल्या उंबरठ्यात गिरवायचं असेल तर खुशाल गिरवत बसता येतात इतरांनी रूढ केलेले रंग नि आकार. पण परंपरेलाच द्यायचा असेल नवा अर्थ तर मात्र जावंच लागतं 7 समुद्रापार. खरंच, ज्यांनी नाट्यलेखनाच्या मराठी परंपरेलाच उपहासगर्भ विनोदाचा आणि पुरोगामी विचारांचा नवा अर्थ प्राप्त करून दिला ते प्रसिद्ध नाटककार, अनेक प्रतिथयश तरुण कलाकारांचे मार्गदर्शक सतीश आळेकर सर आज आपल्या भेटीसाठी आले. सतीश आळेकर सरांची प्रथेप्रमाणे थोडक्यात ओळख करून देते. सतीश वसंत आळेकर यांचा जन्म 30 जानेवारी 1949 साली दिल्ली येथे झाला. आळेकर सर यांचे पूर्ण शिक्षण पुण्यात झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून ते BSc झाले तर 1972 साली पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री घेऊन ते MSc झाले. शाळकरी वयात शांतता कोट चालू आहे हा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि त्या प्रयोगाचा इतका खोलवर परिणाम त्यांच्यावर झाला की त्या दिवशीपासून नाटकाबद्दल गांभीर्याने विचार करायला त्यांनी सुरुवात केली आणि नंतर खऱ्या आयुष्यात ते नाटककारच बनले. सतीश आळेकरांची दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये म्हणजेच PDAमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले. घाशीराम कोतवाल ह्या नाटकासाठी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या बरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपल्या नाट्य व्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला आणि याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या मिकी आणि मेमसाब, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे या नाटकांचे त्यांनी लेखन केले. 1972 पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. महापूर, महानिर्वाण नाटके तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. आळेकर सरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य ललित कला केंद्रातून संचालक पदाच्या माध्यमातून केले. आळेकर सरांनी अनेक चित्रपटांमधून, नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप तर उमटवलीच, पण जैत रे जैत आणि कथा 2 गणपतरावांची या माइलस्टोन ठरलेल्या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी इत्यादी देशात त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर कामही केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत त्यांना मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले. त्यातील काही मी इथे नमूद करते. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, NCPAच्या प्रतिबिंब नाट्य महोत्सवात करण्यात आलेला विशेष सन्मान, एशियन कल्चर काउन्सिल न्यूयॉर्कचा सन्मान, तन्वीर पुरस्कार, नांदीकार पुरस्कार, फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, बलराज सहानी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, स्वर सन्मान पुरस्कार आणि सगळ्यात मानाचा असा पद्मश्री पुरस्कार. अशा ह्या दिग्गज व्यक्तिमत्वाला जाणून घेऊया आणि सुरू करूया आजच्या नृत्य विविधेचा तिसरा भाग. नमस्कार सर. नमस्कार.
सर, लहानपणापासून कोणी कलाकार नसतं, तर तुमचं याबद्दलचं शिक्षण जडणघडण थोडक्यात कशी झाली? म्हणजे नाटकापर्यंत येण्यासाठी मला जवळपास कॉलेजमध्ये जावं लागलं. तोपर्यंत नाटकाची आवड अशी निर्माण नव्हती झाली. फक्त एक प्रसंग आता म्हणजे काय असतं की एखाद्या माणसाला त्याच्यातला कलाकार सापडत जातो, तो सापडत जातो ह्याच्याविषयी निश्चित विधान करणं हे रिट्रोस्पेक्टिव्हली करावं लागतं. म्हणजे आपण काळाच्या मागे जाऊन कुठल्या क्षणाला कलाकार आहोत त्याची जाणीव झाली हे चाचपडून बघावं लागतं. तर माझ्या बाबतीत असं झालं की मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी आणि साधारण स्वातंत्र्याला जेव्हा 25 वर्ष होत होती त्यावेळेला आम्ही वयात आलो आणि कॉलेजमध्ये वगैरे त्या काळात होतो आणि इमर्जन्सी पण त्याच काळात आलेली होती. तर या पार्श्वभूमीवर पहिला टर्निंग पॉईंट जो होता तो आमच्या शाळेतले शिक्षक, 3 शिक्षक ज्यांचा मी नेहमी उल्लेख केला. एक राजाभाऊ लवळेकर, हे आत्ता 2 वर्षापूर्वी वारले, आणि केशव अभ्यंकर आणि रवींद्र पाटणकर. तर ह्या 3 लोकांनी आम्हाला शाळेत असताना कलेची थोडीफार आवड लावली. म्हणजे कुठलं पुस्तक वाचायचं नाही याच्यावर्षी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर नाट्यवाचनाचे जे कार्यक्रम होत असत, रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धा, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेत होतो. परंतु जो आता उलटं बघताना जो टर्निंग पॉईंट जाणवतो तो म्हणजे 1961 साली 12 जुलैला जो पुण्यात मोठा पूर आला पानशेतचा, त्यावेळेला आमची शाळा पूरग्रस्त झाली, कारण शाळेतच पाणी आलं. त्याच्यानंतर पूरग्रस्तांची लोक राहत होते आणि या सगळ्याला मदत म्हणून सगळा प्रकार थांबल्यानंतर एक 7-8 महिन्यांनी हे जे 3 शिक्षक मगाशी मी उल्लेख केला त्यांनी एक नाट्य महोत्सव आयोजित केला होता. आणि त्या नाट्य महोत्सवामध्ये बॅकस्टेजला काम करणारे जे स्वयंसेवक होते त्याच्यात माझी नेमणूक झाली योगायोगानं. म्हणजे मी काही मुद्दामून त्यांनी केली नाही, पण मला सांगितलं की तू या लोकांना जे कलाकार येतील त्यांना चहा पाणी देणं अमुक करणं. मी जेमतेम 11-12 वर्षाचा होतो 61 साली. तर त्यावेळेला जी नाटकं मी सगळी रंगभूमीच्या आतून पाहिली, म्हणजे नाटक रंगभूमीच्या बाहेर न बघतात प्रेक्षक म्हणून, पण मी रंगभूमीच्या विंगेतनं ही नाटकं पाहिली. आणि कुठली नाटकं पाहिली तर पंडितराज जगन्नाथचे लागोपाठ 3 हाऊसफुल प्रयोग, नंतर दुरितांचे तिमिर जावो या नाटकाचा एक प्रयोग, त्यानंतर सौभद्र पण झालं होतं, त्यानंतर पुबा भाव्यांचं एक नाटक होतं, मला तर नाव आठवत नाही, ते पण झालं होतं. अशी एक 7-8 नाटकं होती आणि ती 7-8 नाटकं संपूर्ण आठवडाभर थांबून रात्री जागून स्वयंसेवक असल्या कारणानं आम्ही तिथं होतो. ते कलाकार बघणं, गाडीतनं उतरणं, नंतर भालचंद्र पेंढारकर का दुरितांचे तिमिर जावमध्ये काम करताना केस भरदार त्यांची असताना ते मुडपून त्याला गोटा लावतात जॉर्जेटचा आणि एकदम त्यांचा चेहराच बदलून जातो. किंवा पंडितराज जगन्नाथ नाटकामध्ये गंगेकाठचा सीन आहे, प्रसाद सावकार जय गंगे भागीरथी म्हणतात, तेव्हा ते पाणी हालताना लोकांना दिसतं आणि ते पाणी किती खोटं होतं, ते कसे हातातनं लाईट्स हलवत होते, डिमर कसे फिरवत होते. म्हणजे एका बाजूला गाणं खरं ऐकू येत होतं आणि गाण्याच्या अवतीभोवतीचं जे विश्व आहे ते किती खोटं कचकड्याचं आणि मुद्दामून रचलेलं आहे, अशी एक जाणीव त्या काळात झाली. आणि नंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर दुसरा टर्निंग पॉईंट म्हणजे माझी मेडिकलची ॲडमिशन गेली आणि मला BScला जायला लागलं. कारण सायन्सलाच आम्ही पहिल्यापासून त्या काळात असं होतं की आयदर इंजिनिअरिंग मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा इंजिनियर आणि डॉक्टर झाला नाही तर जणू काही घर कोसळलंच, म्हणजे घरातला करता पुरुषच गेला असं सगळे म्हणून चेहरे करून बसायचे. तर तसं झालं. मेडिकलची ॲडमिशन गेल्यानंतर काय करावं कळे ना. तर तेव्हा मी आपलं जाताना शाळेत जाताना जिमवर जाताना नाटकाची प्रॅक्टिस सुरू असायची आणि भालवा केळकर आमचे केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते, ते नाटकं बसवायचे. तर तेव्हा दिनूच्या सासूबाई राधाबाई हे नाटक तरी बसवलं होतं आणि त्यात दिनूचं काम करणारा त्याला क्रिकेटची कॅप्टनशिप मिळाली. तर क्रिकेटची कॅप्टन फर्ग्युसन कॉलेजचं हे जास्त ग्लॅमरस, त्यांनी दुसऱ्या क्षणी नाटकाला
वर एक लाथ मारून तो बाजूला झाला. आता त्या नाटकाचं काय करणार, गणपती उत्सव तो आलेला, म्हणून बालबा केळकरांनी सांगितलं की अरे तूच ते मला माझ्या वडिलांना ओळखायचे, अच्छा. पूर्वी ते शनिवार पेठेत मेवणपुरात राहत होते, त्याच्यामुळे त्यांनी मला दिनूचं काम दिलं. हो. आणि ते दिनूचं काम करताना मला एक साक्षात्कार झाला की तो साधा फार्स होता, पण तो नाटकातनं एक मला जो अभ्यासातला आत्मविश्वास गेला होता तो मला परत मिळाला. म्हणजे थिएटर वर्क लाईक अ थेरपी ऑन मी. हो. आणि मग ते दिनूचं काम केलं, ते बरंच गाजलं, त्याचे 3-4 प्रयोग झाले बरं. आणि मग पुरुषोत्तम करंडक वगैरे असं सुरू झालं. सर, एक नृत्य कलाकार म्हणून मला ह्या कला क्षेत्राबद्दल नेहमी असा एक प्रश्न पडतो की कलाकार म्हणून आपलं अस्तित्व पहिलं निर्माण करणं आणि मग ते टिकवणं कितपत अवघड आहे, आणि ते अवघड असेल तर ते काय केल्यामुळे त्यातल्या त्यात सुलभ होऊ शकतं? काय आहे की एखादी कला आपल्यामध्ये आहे याची जाणीव होत जाते. आणि बहुतेक आता तर तुलाही माहीत असेल की तुझ्या आसपास ज्या मुली आहेत की ज्या नृत्य शिकायला म्हणून आल्या, त्या नृत्य शिकता शिकता काही ना ती कला त्यांच्या अंगावर चांगल्या पद्धतीनं रुळली. काही जण नंतर त्या मुली ज्या आहेत त्या संसारात रमल्या, काही जण संसारातनं जरा आपल्याकडे काय म्हणतात काही वर्ष आल्यानंतर पुन्हा बाहेर येऊन पुन्हा त्या नृत्याची साधना करायला लागल्या. आणि काही ज्या होत्या त्या रेग्युलर कलेच्या प्रेमातच असल्यासारखी, कला त्यांना सोडून गेली नाही किंवा त्याही कलाला सोडून गेल्या नाहीत आणि त्यांचा संसार किंवा त्यांचं सगळं जगणं जे आहे त्या कलेसकटच चालू झालं. तर हा प्रवास करताना एक स्वतःची विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण कलाकार हा नेहमी बेटासारखा असतो, एकटा असतो. तरी त्याला प्रेक्षक लागला असतो तरी तो प्रेक्षकांपासून संपूर्ण वेगळा होऊन शेवटी त्या एकांतातच तो असतो. तो मग गाणारा असेल किंवा नृत्य करणारी असेल किंवा तोंडाला रंग लावून अभिनय करणारा असेल. पण ते करत असताना त्याला एक जाणीव होणं महत्त्वाचं आहे की त्याची जी कला आहे मग ती कुठली असेल, पेंटिंग असेल म्हणजे फाईन आर्ट्समधली किंवा परफॉर्मिंग आर्टमधल्या 3-4 पैकी कुठल्या ज्या कला असतील, ती कला त्याची अपरिहार्यता आहे का, इनएव्हिटेबिलिटी आहे का, म्हणजे त्याचा विचार जो आहे तो त्या कलेतनंच त्याला सुचतो का, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा मनुष्य चिंतन करत असेल तर त्याला अनेक विचार सुचतात, की प्रगल्भ विचार सुचतात, कधी राजकीय विचार सुचतात, सामाजिक विचार सुचतात किंवा साहित्यिक विचार सुचतात. परंतु जो कलाकार असतो त्याला कलेचा जो विचार आहे तो त्याला कलेतनंच सुचतोय का. म्हणजे ती जर नृत्यांगना असेल तर तिला कायम त्या स्पेसमध्ये तिची बॉडी आणि माइंड दिसतं का, आणि ती त्या स्पेसमध्येच तिचा विचार आणि तिचं शरीर किंवा त्याचं गाणं किंवा त्याचा अभिनय याची अपरिहार्यता आहे का, इनएव्हिटेबिलिटी आहे का. हा एक छोटासा, आता मी काही धार्मिक वगैरे नाही किंवा स्पिरिच्युअलिझमवर माझा विश्वास पण नाही, मी तसा एथिस्ट आहे, पण तो एक ज्याला म्हणतात साक्षात्कार होणं, तो एक छोटा साक्षात्कार कधी ना कधीतरी व्हायला लागतो की ही कला जी आहे ही माझी अपरिहार्यता आहे का, माझी हौस आहे का, मी आपला रेटतोय आतून. आय एम नॉट विथ इट बट मी एक रेटतोय, मी कोण आहे हे त्याला कळावं लागतं. आणि त्याच्यात ते दडलेलं उत्तर आहे. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की नाही अजून करून बघू, तो चाचपडत असतो. ते चाचपडणं संपत पण नाही बऱ्याच वेळाला, आणि तोपर्यंत तो प्रगल्भ झालेलाही असतो तरी पण त्याला असं वाटतं की अजून काहीतरी जायचं. संगीत क्षेत्र खूप मोठं आहे. त्यातलं एक नेहमी उदाहरण विद्यार्थ्यांना देतो की किशोरी आमोणकरांच्या आई रियाज करत होत्या आणि त्या बसल्या होत्या आणि त्यांचा त्या दिवशीचा षड्ज इतका छान लागला की किशोरबाई म्हणल्या की आई तुझा आवाज आज म्हणजे अप्रतिम तुझा षड्ज लागला. ती म्हणली हो, आत्ता सापडला. असं त्या म्हणल्या. असं त्यांचं ही दंतकथा आहे का प्रत्यक्ष घडलेलं आहे वी डोंट नो, परंतु त्यातला मतितार्थ हा की प्रत्येकाचा शोध चालू असतो आणि त्या शोधाच्या पातळीवर त्यांना त्यातलं जे व्याकरण आहे ना
ते व्याकरण माझ्या अंगचं आहे. हा, मी चित्रपट करणार आहे, पण चित्रपटाचं जे व्याकरण आहे तेच मला दिसतं आणि त्याच्यातनंच मी बघतो. किंवा नाटक जे आहे ते नाटक मला दिसतं, मला प्रयोग दिसतो आणि तो प्रयोग मी लिहून काढण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या बाबतीतलं मी उदाहरण सांगतो की मी आय डोंट राईट अ स्क्रिप्ट, आय राईट अ परफॉर्मन्स. म्हणजे परफॉर्मन्स जो मला दिसतो तो मी लिहून काढण्याचा प्रयत्न करतो. सत्यजित रायांच्या बाबतीत नेहमी सांगितलं जायचं की ते इतक्या मिनिमाइज गोष्टीमधनं त्यांचा चित्रपट मांडायचे की ते म्हणायचे की नको, म्हणजे एकच खांब लाव, महाल लावू नको, एका खांबावरूनच कल्पना येईल की आत महाल किती मोठा आहे. तर हे त्यांना ते दिसत होता, त्यांचा सिनेमा त्यांना दिसत होता, त्याच्या कोनांसकट दिसत होता, त्यांच्या व्याकरणासकट दिसत होता. असंच ऋत्विक घटकांना तो दिसला, असंच व्ही शांतारामांना दिसला आणि त्यांनी त्यांच्या कलेमध्ये त्यांचं प्रावीण्य मिळणं, त्याच्यामुळे आपण कलाकार आहोत त्याची जाणीव होणं. आणि दुसरी ती माझी अपरिहार्यता आहे का, म्हणजे आय कॅन्ट थिंक इन एनी अदर लँग्वेज दॅन म्युझिक ऑर थिएटर. मला थिएटरमधनंच सगळं दिसतं किंवा मला नृत्यामधनंच माझं सगळं आयुष्य दिसतं. ही अपरिहार्यताची जाणीव होणं कलाकाराला महत्त्वाची होती. ही कधी होईल? काही वेळेला ट्रेनिंगने होईल, काही वेळेला वर्कशॉप करून होईल, काही वेळेला रियाज करून होईल, पण केव्हा ना केव्हा तरी ती होईल. त्या क्षणाची तो कलाकार आतून वाट बघत असतो. आत्ताच सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कलेसाठी आत्मसमर्पण आलं. पण मग सर, ह्या कलेची आवड आपण जेव्हा जोपासतो तेव्हा इतर कलांचा अभ्यास असणं, म्हणजेच वाचन, त्यामागचा विचार आणि त्या कलेमागचं आत्मसमर्पण हे किती गरजेचं असतं? बाकीच्या कलांविषयी मला कल्पना नाही, पण नाटकाच्या बाबतीत असं सांगता येईल की नाटक ही काही एकल कला नाही. नृत्यासारखी किंवा नृत्य ही एकल कला आहे. त्यात म्हणजे कोरिओग्राफी होते किंवा अनेक लोक एका वेळेला नाचतात, हा भाग वेगळा. पण बेसिक आपण बघितलं त्या कलेचं जे स्वरूप बघितलं, त्या कलेचं स्वरूप बघितलं तर नृत्य ही एकल कला आहे. ज्याला जे काय सांगायचं आहे ते एकट्या कलाकाराच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोचू शकेल. तेव्हा संगीत पण आणि वादन ही पण एकल कला आहे, ती त्याच्या गाण्यामधनं आहे ते कळू शकेल. पण नाटक जे आहे ते एकल कला नाही आहे, ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे कसं की मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जेव्हा नाटककार पेन हातात घेऊन पहिलं अक्षर लिहितो त्याबरोबर त्याचं नाटक ही कला सुरू होतेच, त्याचबरोबर त्या कलेचा धंदा पण सुरू होतो. धंदा शब्द वाईट वाटेल तर व्यवसाय म्हणा. त्यांनी लिहिलं की ते स्क्रिप्ट तयार होणार. जर लिखित स्वरूपाचं स्क्रिप्ट असेल तर नाहीतर लोक इम्प्रोवाइज करत असेल तर गोष्ट वेगळी, हा वेगळा हल्लीचा प्रकार आहे. पण जर रूढार्थानं पाहिलं की नाटक लिहिलेलं असतं तर त्यांनी नाटक एक लिहून पूर्ण केलं की त्याचा व्यवसाय तिथंच सुरू होतो. की हे नाटक कोण करणार, प्रोड्यूस कोण करणार, तालमीला जागा कुठली, कलाकार कोण कोण आहेत, ते इथे एकत्र येतील कसे. त्याच्यामुळे नाटकाचं जे सृजनात्मक पूर्णत्व आहे, क्रिएटिव्हिटीचं कम्प्लीटनेस जो आहे त्याचा, तो ह्या सगळ्यांच्या मार्फतच होतो. त्या अर्थानं ती एकल कला नाही. अगदी जरी आपण एकपात्री कार्यक्रम जरी म्हटला तरी ती एकल कला नाही, की त्याला लाईट लागतात, त्याला मेकअप लागतो, त्याला कॉस्ट्युम लागतो वगैरे वगैरे वगैरे. आणि कोणतरी ते दिग्दर्शित करावं लागतं की त्या स्पेसमध्ये त्यांनी आपल्या बॉडीचं काय करायचं, आवाजाचं काय करायचं हे सांगावं लागतं. त्याच्यामुळे इतर कला नाटकाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या ठरतात. एक तर काय लाईट आणि सेट डिझायनिंग असतं, त्याच्यामुळे तुम्हाला पेंटिंग चा प्रकार जर माहीत असेल तर ती एक संवेदना तुमची वाढू शकते. दुसरा आहे की त्यामध्ये जर गाणं असलं आणि त्या गाण्याची परिचित जर तो नट असला, तर सुदैवाने मला चंद्रकांत काळेसारखा नट मिळाला की ज्यांनी माझ्या 5 नाटकातनं काम केलं. तर तो सिंगर ॲक्टर आहे, म्हणजे गायक नट आहे. तो गातोही आणि अभिनय तितका चांगलं करतो. तर असा संगीत नट मिळणं हे भाग्याचं असतं. का तो आहे म्हटल्यानंतर मग नाटक सुचण्यामध्येला पण एक आयाम मिळतो, एक डायमेन्शन मिळतो की अरे तुमच्याकडे गाणारा नट आहे, म्हणजे गाणं आता आलं तर काही हरकत नाही आहे. ते गाणं निभावून न्यायची ताकद तुमच्या ग्रुपमधल्या कोणावर तरी आहे. असा तो एक काय म्हणतात त्याला
एक सहभाव निर्माण होतो हां. इतर कलेच्या बाबतीत, की ते गाणं जे आहे ते पण माझं आवश्यक आहे. हां. आणि जर माझं ह्याच्यात जर नृत्य असेल आणि नृत्य कोणाला येत असेल तर तेही आपल्याला मग बोला. तिथं आमची सगळ्यात पंचायत झाली घाशीराम कोतवाल बसवत हां, असताना हां. 72 साली, की त्यात नृत्य होतं. ओ गाण्याचं माहीत असलेले लोक होते पण नृत्याचे माहीत असलेली मुलं नव्हती. मुलं. त्यांना तालात पाय टाकायचं, मग ते आम्हाला मुळगुण सरांनी आणि त्यांच्या पत्नीनी येऊन बेसिक धडे दिले, कसं करावं काय करावं हां, ते. हां. आणि त्याला पहिल्यांदा बॉडी आपली हालते कशी, लयबद्ध कशी असावी, त्याचे धडे दिले. आणि मग ते डायमेन्शन पण त्या नाटकामध्ये घाशीराममध्ये आलं आणि नृत्य नाटक आणि अन्य कला मिळून ते साकार झालं. त्याच्यामुळे अन्य कला ज्या एकल कला आहेत त्यांना अन्य कलेचा कितपत उपयोग होईल सृजनात्मक पद्धतीने हां, हां. ते माहीत नाही, पण नाटकाला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तेंडुलकरांना जे नाटक सुचलं होतं ते घाशीराम कोतवाल होतं, पण त्यात संगीताचा पण भाग होता, त्यात नृत्याचा पण भाग होता आणि त्यात स्पीच पण होतं. या सगळ्याचं सादरीकरणाला त्या क्षेत्रातली माहिती असणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे किमान म्हणून ललित कला केंद्राच्या अभ्यासक्रमामध्ये हा आम्ही भाग अंतर्भाव केलेला आहे, हो. की पहिल्या वर्षी विद्यार्थी आला आणि तो संगीतातला असेल तर त्यांनी नाटकातनं आणि किंवा नृत्यातनं परीक्षा द्यायची, हां. प्रात्यक्षिकाची एक ओके. छोटी. जर तो गाणारा असेल किंवा नृत्यातली असेल मुलगी तर तिने संगीतातनं किंवा नाटकातनं परीक्षा द्यायची. नाटकातला मुलगा की ज्याला गाण्याचा ओकठो कळत नाही नाही. पण त्यांनी एक बंदिश म्हणून दाखवायची पहिल्या टर्मच्या शेवटी. हे कंपल्सरी आहे. किंवा त्याच्यातनं एक मधल्या भिंती पडून एक पोरस काहीतरी तयार होईल किंवा असं. नाटक कला अशी आहे की त्याला असं एकलपणच नाही आहे, त्या म्हणजे त्या ढाच्यालाच एकलपण नाही आहे. त्याच्यामुळे अन्य कला अंगी असणं किंवा त्याची किमान प्राथमिक माहिती असणं किंवा त्याच्यामधले अत्युच्च पातळीवर काय काम केलेलं आहे याची जाणीव असणं कोणीतरी. म्हणजे नाटकातला मनुष्य असेल तर त्याला भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांची माहिती पाहिजे किंवा बेबीताईंच्या नृत्याची त्याला कल्पना पाहिजे किंवा आसपास कोण बिरजू महाराज काय आहेत ते त्यांची कल्पना पाहिजे की नृत्यातनं अभिनय कसा दाखवला जातो. उदाहरणार्थ मी नेहमी ही आठवण सांगतो की एकदा बिरजू महाराजांना आम्ही ललित कला केंद्रामध्ये मी तेव्हा विभाग प्रमुख असताना बोलवलं. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कार्यक्रमासाठी नका येऊ, एक तर त्यांचं मानधन बिंधन काय ते आपल्याला नाही. म्हटलं तुम्ही गप्पा मारायला या, त्याचं मानधन आम्हाला जमू शकेल गप्पा मारण्याचं. मग ते आले गप्पा मारायला आले आणि आमच्या ललित कला केंद्रामधल्या छोट्या खोलीत त्या बसले. सगळे कलाकार भोवती अगदी चिकटून दाटी म्हणजे मांडून, सोशल डिस्टन्सिंग तेव्हा नसल्याने ते बसले होते. आणि मग त्यांनी पेटी हातात घेतली आणि ते गायला लागले. ते नृत्याचे आहेत पण ते बसून गायला लागले आणि ते म्हणतात की आता फक्त माझ्या इथं वरनं बघा. त्यांच्या पेटीच्या वरती त्यांचा जो देह दिसत होता त्याच्यातून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली आणि अभिनय मी कसा करतो त्याच्याविषयीचं त्यांनी निरूपण करायला सुरुवात केली. मग त्यांनी ठुमरी म्हणली, दादरे म्हणले, काही गाणी म्हणली, हिंदी सिनेमातली गाणी म्हणली. पण त्याच्यावरही नृत्यातला अभिनय करून दाखवला. तो म्हणला की तुमचा अभिनय असा असतो, आमचा नृत्यातला अभिनय तो कसा लवचिक आम्ही करून घेतो की डिझॉल्व करून घेतो किंवा त्याला एक काय म्हणतात फ्लुइडिटी त्याची त्या अभिनयाची कशी असते ते दाखवलं. ते म्हटलं की काही नाही, मला पेटी वाजवत असताना मी पोलीस पण होऊ शकतो. तू म्हटलं पोलीस हो? म्हटले पोलीस मी होऊ शकतो, मी पोलीस होऊन दाखवतो तुम्हाला. मी आता ट्रॅफिक कंट्रोल करतो बघा नृत्यातनं. मी एवढंच दिसतंय. आणि त्यांनी असा अभिनय केला की जणू काही आम्हाला वाटलं की ते नृत्यातनं ट्रॅफिक कंट्रोल करतायत. आता हा एखाद्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. हे नाटकाच्या मुलांनी बघणं हे अतिशय गरजेचं आहे. किंवा भीमसेन जोशींशी गप्पा मारणं किंवा केशव बडगे हे गोंधळी यायचे. हे गोंधळी होते आणि तबला वादक होते ते. आणि झाकीरभाई हे गुरुबंधू. त्यांचे वडिलांच्याकडे झाकीर हुसेन ज्या वयाचा होता त्याच वयाचे असताना बडगे पण तिथे शिकले.
आणि नंतर त्यांनी तबला वाजवत गीत रामायणाला वगैरे साथ केली. आणि बडग्यांचं वैशिष्ट्य असं की तबला वाजवत शास्त्रीय गाणं गायचे. आता तबला वाजवत शास्त्रीय गाणं गाताना आपण काही बघितलं नाही, नाही. पण ते कार्यक्रम करायचे. कलेची डायमेन्शन्स किंवा कलेचे आयाम किती आतवर जाऊ शकतात त्याचं एक दर्शन होतं. हां हां. म्हणजे असं कधी कधी असं पण होतं ना की आता मी नृत्य करते तर नाही मला नाटकातलं काही कळत नाही, पण तुम्ही म्हणताय तसं जर का त्या अँगलने आपण त्याला बघितलं, त्याच्यामध्ये आपण काही जर का एक्सपिरियन्स घेतला तर ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे नृत्याच्यातनं सुद्धा आपण ती कला जोपासू हो शकतो. हो, नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही नेहमीच आपल्या लिखाणामध्ये प्रयोगशीलता जोपासली, म्हणजे झुलता पूल ह्या एकांकिका असो किंवा काही, पण तुम्ही जी प्रयोगशीलता तुम्ही नेहमी जोपासत आलात, तर प्रयोगशीलता म्हणजे नेमकं काय आणि मग त्यासाठी परंपरेचं ज्ञान असणं किती गरजेचं आहे? त्यातल्या पहिली गोष्ट आहे की प्रयोगशीलता म्हणजे प्रत्येक नाटकच प्रयोगशील असलं पाहिजे. आणि प्रयोगाशिवाय नाटकला अस्तित्व म्हणजे नुसतं एक काय संहिता आहे आणि ती संहिता पडून आहे आणि इतकी वर्ष झाली पण कोणी केली नाही, तर त्या संहितेला काही अर्थ उरणार नाही. संहिता जोपर्यंत ती प्रेक्षकांना सादर होत नाही, एक तरी प्रेक्षकाला सादर होत नाही, तोपर्यंत त्या संहितेचं कलात्मक अस्तित्व आहे ते नीट साकारलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण असं म्हणू शकतो की काय साहित्य वाचतं तसं नाटक छापून वाचावं आणि मनाच्या रंगभूमीवर जे उमटेल ते उमटेल असं आपण म्हणून आपण स्वतःची काय म्हणतो पळवाट काढू शकतो, हे काढू शकतो. पण त्याला एक त्याला काय म्हणतात, त्याला सकस असं स्वरूप येणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा गेलं पाहिजे की प्रत्येक नाटक हे प्रयोगशीलच असतं. जरी प्रयोगासाठी वाटलं नाही तरी दिग्दर्शकाने ते प्रयोगशील करून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला नाटकातले एखाद्या दोष दिग्दर्शकाला दिसेल की याच्यामध्ये प्रयोगशीलता कमी आहे, म्हणजे उदाहरणार्थ असं असतं की नाटककार काही ज्याला सवय नसते तो काही लिहून जातो की पडदा उघडतो आणि प्रचंड मुसळधार पाऊस नुकताच पडून गेलेला आहे. आता हे कसं दाखवायचं? प्रचंड मुसळधार पाऊस नुकताच पडून गेलेला आहे तर ते दाखवणं काही शक्य नाही. असं तो लिहून जातो. मग ते बाजूला करून त्याला काय नक्की म्हणायचं आहे हे दिग्दर्शक विचार करून त्याचं रूपांतर प्रयोगशीलतेमध्ये करून घेतो. हे जसं आहे. माझ्या बाबतीत असं झालं की मी आधी नाटकं अभिनय करत होतो. त्याच्या आधी बॅकस्टेज मी केलं, मी लाईटिंग केलं, मी कॉस्ट्यूम भालवा केळकर म्हणायचे की तुम्ही तालमीला आलात पहिल्यांदा तर तालमीची जागा झाडून घेतली पाहिजे. ते स्वतः हातात झाडू घेऊन झाडायला लागायचे. मग आम्ही म्हणतो नाही सर तुम्ही नको, आम्ही झाडतो वगैरे वगैरे. तर आम्ही त्या महिला निवासमध्ये जेव्हा डेक्कन जिमखान्यावर तालमीसाठी जमायचो तो पहिली भाग होती की आपण ज्या ठिकाणी आपलं व्यासपीठ करणार आहोत, ती जागा करणार आहोत, ती जागा तुम्ही त्याला प्रार्थना करा किंवा देवाला माना किंवा मानू नका, पण जागा स्वच्छ असली पाहिजे. तो एक भाग झाला. तर ह्याच्यातनं मी आल्या कारणानं मला एक जाणीव होत गेली की नाटक हे खोटंच असतं. नाटकात काही खरं नाही, खऱ्याच्या जवळ जाता येतं किंवा नाटकातनं खरं सांगता येतं, पण नाटक खरं असतं अशातला भाग नाही. ते दमून रचावं लागतं, तालमी कराव्या लागतात, त्याला पैसे घालावे लागतात, कोणतरी तिकीट विक्री करावी लागते आणि मग तो प्रयोग सादर करायचा. त्याच्यामुळे माझ्या नाटकामध्ये एक प्रकारचा खोटेपणा आहे. त्याला ज्याला तुम्ही प्रयोगशीलता म्हणतात किंवा नाटकाला पात्र फारशी लागत नाहीत किंवा पात्रांना नावं नसतात किंवा रंगमंचावर काही रिकामा रंगमंच असतो किंवा उदाहरणार्थ झुलता पूलमध्ये तर रिकामाच रंगमंच होता आणि पात्र आपलं स्टूल घेऊन येतो किंवा खुर्ची घेऊन येतो आणि खुर्ची घेऊन जातो, पण नाटक झालं. पात्रांना नावं नाहीत. किंवा महानिर्वाणामध्ये भाऊराव काय करतो माहीत नाही, भाऊरावला आडनाव नाही, भाऊरावला नाव नाही, पण नाटक होतं. त्याची बायको रमा, तिला काही नाव नाही, आडनाव नाही. नाना म्हणजे कोण? नाना काही म्हणत नाही, त्याचं खरं नाव असलं पाहिजे, पण ते काही कळत नाही. किंवा बेगम बर्वे नाटकामध्ये जावडेकर आणि बावडेकर आहेत, ते कोण? त्यांची नावं काय माहीत नाही. ते काम कुठे करतात? तर कचेरीत करतात. कुठली कचेरी, कुठल्या काळातली हे कळत नाही, ते सांगितलेलं नाही, त्याची आवश्यकता नाही, पण नाटक त्यातनं ते होऊ शकतं. तर हे नाटकातली
नाटकातला खोटेपणा आता मी उलटा जेव्हा विचार करतो की हा खोटेपणा माझ्या नाटकामध्ये का आला असावा, तर मला वाटतं की 61 साली मी जी नाटकं पहिली ते जे माझ्या मनात बिंबलेलं कदाचित होतं. आता उलटं करताना मी रेट्रोस्पेक्टिव्हली, मी कदाचित खोटंही असेल हे, की मी बंडल मारतो असंही वाटेल, पण रेट्रोस्पेक्टिव्हली बघितलं तर त्या 61 साली मी विंगेतनं नाटक बघितलं. मी बघत होतो की ते कलाकार खोटे आहेत, त्यांनी गोटा लावलेला आहे, त्यांचे खरे केस आहेत आणि ते आता विंगेत असताना बिड्या ओढत होते, ती बिडी विजून तो आत गेलेला आहे. आत्ता इथं गप्पा मारत होते, हास्य विनोद करत होते, ते करता करता ते आत गेलेले आहेत. तो पडदा वर जातो, खाली येतो, जे पाणी दिसतंय गंगेचं तिथं पाणीच नाहीये, तो केवळ प्रकाशाचा एक भासमय खेळ आहे. हे मला कायम मनात असल्या कारणानं कदाचित असं असेल की तुम्ही म्हणता ती प्रयोगशीलता माझ्या नाटकातनं आली असावी. सर, एखाद्या कलेचा व्यासंग आपण जो म्हणतो तो तसं व्यासंग केल्याने कलाकार घडवता येतो का, किंवा तो जन्मतःच असावा लागतो की तो प्रयत्नांनी सुद्धा बनू शकतो? मगाशी जे प्रश्न आले त्याच्यात एक तर थोडंसं उत्तर आलेलं आहे, परंतु मला नेहमी वाटतं की मी विद्यार्थ्यांना पण सांगतो की कला ही असावी लागते. आता हे विधान जे आहे ते म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं, म्हटलं तर भोंगळ आहे. तर कला असावी लागते म्हणजे काय, कला कुठं असावी लागते आणि कलेचं मोजमाप काय, तर ते आपल्याला माहीत नाही. पण कला त्या माणसाच्या आत कुठेतरी असावी लागते. म्हणजे कसं की आई लहानपणी गुणगुणत असते, मग ते लक्षात येतं की तिचं गुणगुणणं सुरात आहे, आणि मग आपल्या लक्षात येतं की आई गाणारी होती पण तिला लग्नानंतर गाता आलं नाही, किंवा सासरच्या लोकांनी विरोध केला म्हणून तिचं गाणं थांबलं, पण तिला गाणं कळतं, किंवा रेडिओ लागल्यानंतर सुरात कोण गातं आहे का नाही ह्याचं आपसुकच ज्ञान असतं. आणि तसं जर नसेल त्याला तर तो गायक होईल का नाही व्यासंगाने, याच्याबद्दल आपल्याला शंका वाटायला लागली. किंवा आता सध्याच्या काळात काय की आई वडील म्हणतात की नाही गाण्याच्या क्लासला पहिली परीक्षा झाली, दुसरी परीक्षा झाली, तिसरी परीक्षा झाली, विशारद झालं, पण तो गाऊ शकेल का, विशारद पास झालं तर तो नाही. किंवा म्हणजे मी आमच्या ललित कला केंद्राच्या मुलांना म्हणतो की तुम्ही जरी इथं गाण्याच्या परीक्षेत किंवा नृत्याच्या परीक्षेत तुम्ही पहिले आलात तर आणि तुमचा प्रयोग लावला तर तिकीट काढून प्रेक्षक येतील का, ते येणार नाही. बाई शेवटी तुम्हाला कुठेतरी ती कला सिद्ध करावी लागते आणि त्याचा एक व्यासंग करावा लागतो. व्यासंगाने ती कला येईलच अशातला भाग नाही. मोले घातले रडाया तो आई वडिलांनी इच्छा करून पीयर प्रेशरनी त्याला ललित कला केंद्रात आणून टाकला की समजा मला नाही आता आमची मुलगी झी टीव्हीवर गेली पाहिजे वास असं करून त्यांनी बळजबरीने आणून टाकलं, तर ती मुलगीला काम मिळेल अशातला भाग नाही. तिला ते नसेल करायचं, कदाचित तिला वेगळं काहीतरी करायचं असेल आणि तिला मुद्दामून तिथं आणू शकला पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षणामुळे कला निर्माण होते अशातला भाग नाही. शिक्षणामुळे काय होतं की असलेली कला फुलू शकते. हे रोपट्याच्या वाढीसारखं आहे की शिक्षणाने एक काहीतरी खत पाणी मिळतं आणि तुम्हाला एक उमलण्याचा चान्स मिळतो. समथिंग इज ब्लूमिंग. आता ह्याची जाणीव प्रत्येक कलाकाराला स्वतःलाच आत असली पाहिजे की माझ्यामध्ये काही ब्लूम होतंय का, माझ्यामध्ये काही उगवतंय का, माझ्यामध्ये काही प्रसारण पावतंय का आतमध्ये, का मी आय विल बी द पार्ट ऑफ द ऑडियन्स, की माझ्यातली हाऊस म्हणून एक आहे का, मला त्याच्यामध्ये तो कलेला व्यवसाय म्हणून मला अंगीकृत करायचं आहे, त्याच्यावरच मला सगळं माझं आयुष्य रेटायचं आहे, एवढी व्यापकता माझ्यामध्ये आत उमलती आहे का, तर हा निर्णय त्याचा त्यांनी घ्यायचा असतो. मग तसं जर केलं तर माझ्यामध्ये जी कला उमललेली आहे त्याचा दर्जा काय आहे तो कोणी ठरवायचा, हा पुन्हा असतो की एस्थेटिक्सचं मोजमाप हे लावायचं कोणी. तुम्ही मुंबई पुण्यातल्या सुसंस्कृत सोकॉल सुसंस्कृत लोकांनी आमच्या काय एंटरटेनमेंटचं किंवा करमणुकीची फुटपट्टी लावायची की ही करमणूक चांगली आणि ती करमणूक कमी अस्सल, की आमची खेडेगावातली करमणूक आहे ही कमी अस्सल आहे आणि अर्बन एरियातली जी आहे
ती खरी करमणूक आहे हे कोणी ठरवायचं. दुसरं प्रॅक्टिकलकडे मी येतो की एखादा कलाकार म्हणजे मी संगीत आणि नृत्याच्या लोकांना याच्या बाबतीत वगळतो आणि मी नाटकाच्या बाबतीत त्यांना नेहमी उदाहरणं देतो की तुम्हाला नाटक मिळणार आहे, कधी मिळणार आहे माहीत नाही आणि मध्ये गॅप आहे. त्या गॅपमध्ये तुम्ही नाटकाची रिहर्सल करता का? तो कुठलाही कलाकार नाटकाची रिहर्सल करताना दिसत नाही. पण तोच जर गाणारा असेल आणि त्याला मैफल नसेल तर तो रोज रियाज करतो. तो म्हणतो की मला केव्हाही गाणं येईल, माझी फजिती होता कामा नये, माझं गाणं तयारीने असलं पाहिजे. त्याच्यामुळे तो रियाज तो करतो. किंवा नृत्यांगना असते ती रोज रोज रियाज करते. पण आमच्या नाटकामधले लोक काय म्हणतात, तो मधला काळ मिळाला त्या काळामध्ये स्वतःला कधी अपग्रेड करताना दिसत नाहीत. हे गैर आहे. आता थोडीशी परिस्थिती बदलली, पण त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ॲडव्हान्स वर्कशॉप अटेंड केले आहेत. जसं परदेशी मी 1985 साली मी ब्रॉडवे ऑफ ब्रॉडवेला घाशीराम कोतवाल इंग्लिशमध्ये एक कंपनी बसवत होती, त्यांना कन्सल्टंट म्हणून मी गेलो होतो आणि मी जवळपास 2 महिने तिथं होतो. तेव्हा तिथं पाहिलं की किती ऑर्गनाईज त्यांचं थिएटर आहे. अर्थात त्यांचं थिएटर त्याला सबसिडाईज थिएटर आहे. आपल्यासारखं प्रेक्षकांवर अवलंबून असेल थिएटर नाही. त्यांच्याकडचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन जे आहे ते 40 ते 60% आहे आणि उरलेले 40% ते आयदर कॉर्पोरेट फिलॅन्थ्रॉपीमधनं येतात किंवा कुठल्या तरी सबसिडीमधनं येतात. आणि त्याच्यामुळे त्यांची काय म्हणतात, त्यांची रंगभूमी जी आहे ती खऱ्या अर्थानं व्यावसायिक आहे. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे तमाशा ही व्यावसायिक रंगभूमी आहे, कारण सगळेजण लोक पगारी असतात आणि त्या कलेवर ते जगणारे असतात. तर तिथलं मी पाहिलं की तिथले जे मोठे कलाकार आहेत, आता मोठा समजा डस्टिन हॉफमन हा मोठा कलाकार, तो स्टार आहे. त्याला जेव्हा त्याला गॅप मिळते तेव्हा तो म्हणतो की मला नाटक करायचं आणि तो नाटकातला सीझन घेतो. त्याला मिळणारे पैसे अत्यंत तटपुंज असतात. नाटकात पैसे मिळत नाहीत, परदेशात पण मिळत नाहीत. ब्रॉडवेचं पेमेंट सर्वसामान्य नटाला हे आठवड्याला $500 ते $600 फक्त असतं. याच्यापेक्षा जास्त पैसे त्याला मिळत नाहीत. म्हणजे साई चौक 24 एवढंच त्याचं उत्पन्न असू शकतं महिन्याचं आणि त्याच्यात तो राहतो आणि मग ऑडिशन देतो किंवा सिनेमात जाण्याचा किंवा टी व्हीवर जायचा प्रयत्न करतो. तसं तो डस्टिन हॉफमन हे सगळे नट जे आहेत ते नाटक करतात आणि स्वतःला अपडेट करतात किंवा ॲडव्हान्स वर्कशॉप घेतात किंवा तिथल्या न्यू प्लेराईट्स कॉन्फरन्स म्हणून असते, तिथली अननोन लोकांची ते नाटकं घेतात आणि ते ॲक्टिंग रिडिंग करून दाखवतात की त्या नवीन होतकरू लेखकाला समोर बसून कळेल की हा इतका मोठा माझं नाटक यांनी हातात घेतलंय आणि तो त्याला काही आत्ता उद्योग नाही आहे, गॅप आहे म्हणून तो इथं आलेला आहे आणि तो माझं ॲक्टिंग रिडिंग करतोय आणि तोही स्वतःला अपडेट होतो की त्यालाही कळतं की नवीन तरुण पिढी काय लिहितीये आणि त्या तरुण माणसालाही कळतं की एक बुजुर्ग कलाकार कशा पद्धतीनं मी लिहिलेल्या नाटकाला रिॲक्ट होऊ शकतो. तसं रियाज म्हणजे नृत्यातले लोक किंवा गायनातले लोक जसे रियाजात असतात तसा नाटकातला मनुष्य कधी रियाजात नसतो. पण आता डॉक्टर लागू वगैरे सारखे अपवाद ते सतत लिखाणात किंवा विचारत असायचे आणि वाचत असायचे, कविता वाचन करायचे किंवा हा एक प्रकार आहे का म्हणजे वाचक म्हणून तो स्वतःला अपडेट करू शकतो. पण त्याचबरोबर त्यांनी जर रियाज केला तर त्याला अजून अपडेट होता येईल. ती आमच्या नाटकातल्या लोकांची खोड अजून तितकी प्रमाणात गेली आहे असं काही वाटत नाही. म्हणजे व्यासंग जो आहे तो व्यासंग प्रशिक्षणाच्या पुरताच होता, तो संपला आणि आता मी एकदम तयार झालो. आता मला नुसतं नाटक आज कुठलं आहे ते सांगा. म्हणजे मास्टर दत्ताराम हे जे मोठे नट आहेत त्यांचं मी उदाहरण नेहमी देतो की ते वसईला अतिशय निर्व्यसनी नट, फक्त तंबाखूचं व्यसन होतं त्याला आणि 5 फूट 1 इंच वगैरे उंची होती आणि बसकं नाक, वर्ण काळा आणि देवीचे वण वगैरे की कोणाला कळणार नाही की हा मनुष्य इथं शेजारी बसला आहे तो. आणि त्यांनी मुलाखत दिली होती आणि ते म्हणले होते की म्हणलं तुमचं पाठांतर कसं असतं.
तर ते म्हणले मी माझी भूमिका पाठ नाही करत, मी नाटक पाठ करतो, अख्खं अख्खं नाटक. अख्खं नाटक पाठ करतो आणि ती नाटकं माझी पाठ होत झालेली आहे. आता माझा वसईला मी छोटं घर बांधलेलं आहे. मी प्रत्येक आणलेलं पाकिट बायकोला देत होतो. बायकोने ते साठवून त्यातलं एक तिने घर बांधलं छोटं, तिथं बाग केलेली आहे. तर मी काय करतो की आज नाटक असेल तर मी सकाळी बागेला पाणी घालायला सुरुवात करतो आणि मग आज जे नाटक असेल ते नाटक संपूर्ण म्हणायचं. पहिला अंक झाला, दुसरा अंक झाला, तिसरा अंक झाला, हे सगळं मला हे म्हणल्याशिवाय मी त्या नाटकाला उभं राहत नाही. आणि सर्व नाटक माझं हे पाठ असतं. हा त्यांनी व्यासंग त्यांनी स्वतःचा तयार केला होता की असं आहे. आपले सावकार म्हणून आहेत सध्या, ते पण तसेच आहेत. तेव्हा व्यासंग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि नाटकातले लोक या रियाजाला म्हणजे व्यासंग इंटू ब्रॅकेट रियाज असं जर म्हणलं तर नाटकातला मनुष्य तालीम करेल, पण तो तालमीच्या व्यतिरिक्त त्याला म्हटलं की काहीतरी तू स्वतःच्या विकासासाठी किंवा आत्मभानासाठी काही कर, तर तसं सहसा तो करताना दिसत नाही. सर, आता तुम्ही म्हणजे बोलत असताना मला असं जाणवलं की तुम्ही ह्या कला क्षेत्राला अगदी जवळून बघितलंय. तर ज्या वेळेला एखादी कला आपण करिअर म्हणून निवडतो, जसं आता तुम्ही म्हणालात की ह्या कलेमध्ये पैसा कमी असतो, तर त्या कलेला जेव्हा आपण एक करिअर म्हणून निवडतो त्यावेळेला त्याच्यात फेल्युअर्स येतात, सक्सेस येतात. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा जो मधला काळ आहे तर तो कसा सस्टेन करायचा ह्याचा अर्थ मला असा विचारायचा होता की जसं तुम्ही म्हणालात की कलेमध्ये पैसा उशिरा आहे किंवा तो कमी प्रमाणात मिळतो, पण आता हे जग असं आहे की तसं चालू नाही शकत. सो त्यावेळेला मला असा प्रश्न पडतो की मग काय करायचं? कला तर करायची आहे, पण हे सगळे त्याला आस्पेक्ट्स आहेत. त्याला जगात कुठल्याच बाबतीत ह्या कलेला काही उत्तर आहे अशातलं, या अवस्थेला काही उत्तर आहे असं मला वाटत नाही. कारण काही व्यवसाय असतात ते सुरक्षित व्यवसाय असतात आणि हा आपला व्यवसाय जो आहे करमणूक किंवा एंटरटेनमेंट किंवा परफॉर्मिंग आर्ट काही त्याला तुम्ही म्हणा, हा मुळात त्याचा स्थायी भावच असुरक्षिततेचा आहे. की ते नाटक सर्वस्वी प्रेक्षकांच्या पसंतीला असणं किंवा कला ती प्रेक्षकांच्या पसंतीला असणं आणि नसणं याच्यावरच त्याचं अस्तित्व अवलंबून आहे. शेअर बाजार जसा आहे त्याचा चढउतार कसा असतो तसंच एक प्रकारचं एक क्षेत्र आहे. ते यायचं का नाही ते प्रत्येकाने ठरवायचं. तीच तर खरी निकष आहे ना. म्हणजे ती जर आतनं भरती आली तर तो आपसूक येतोच. तो इतरत्र कुठेही रमू शकत नाही. तो बरोबर चालत 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 त्या क्षेत्राकडे तो आपोआपच ते पाण्याला जशी आपली पातळी सापडत जाते तशी त्याला ती भरती आल्यानंतर त्याची पातळी तो गाठतोच. पण या बाबतीत कुठलंही हार्ड अँड फास्ट रूल नाहीत. एक इंटरनेट किंवा डिजिटल माध्यम जे आहे ते एक वेगळं माध्यम आलेलं आहे आणि त्याच्याकडे सकारात्मक बघायला पाहिजे. अर्थात त्याच्या अधीन होता कामा नाही, कारण खरं तुमची कस आहे तो जिवंत प्रेक्षक दिसला पाहिजे. एक हे खरं आहे. पण हे जे उपप्रकार आहेत अलीकडे पलीकडे आलेले त्याची पण दखल आत्ताच्या पिढीने घ्यायला पाहिजे. पण असुरक्षितता जी आहे तो स्थायी भाव आहे. म्हणजे आता तुम्ही कलेच्या क्षेत्रात म्हणजे शिक्षक असल्याने मग तुमच्या आजच्या पिढीबद्दलचं तुमचं निरीक्षण आणि त्याच्यात तुम्हाला असं काय वाटतं की हे बदल घडायला पाहिजेत ह्या पिढीमध्ये, असं काय वाटतं तुम्हाला ह्याविषयी? तर उदाहरणार्थ आमच्याकडे काय आहे की ललित कला केंद्रामध्ये आम्ही 10च विद्यार्थी घेतो. ललित कला केंद्राचा आज बराच गाजावाजा आहे, लोक सांगतात असं आहे तसं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे अजूनही काही नाही, परंतु कलाकार सगळीकडे दिसतात. ते का दिसत असावेत? तर आम्ही नंबर ऑफ सीट्स कधी वाढवल्या नाहीत. आजही म्हणजे 1996 साली मी होतो तेव्हा आम्ही 10च मुलं घ्यायचो आणि आज 2021 साली पण एका वर्गात 10च मुलं असतात. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी तुमचा परिचयाचा असतो. कोण आहे, काय आहे, काय नाही. 3 वर्षाची मुलं मिळवली तरी ती 30 होतात फक्त. म्हणजे फार नाही. सगळी 4 वर्षाची मुलं धरली तर 80 होतात. त्याच्यापेक्षाही जास्त जात नाहीत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामांचं असंच आहे. 50 वर्ष झाली पण 25 मुलांनाच ऑल ओव्हर इंडिया ॲडमिशन दिली जाते. 26वा मुलगा काही घेतला जात नाही. अलीकडे थोडेसे 1-2
वाढवले असतील त्यांनी, पण तेवढेच असतात. तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे NSDचं ते त्या 25 मुलांच्यावर केंद्रित होतं. तसं ललित कला केंद्राचं जे आहे ते त्या 10 मुलांच्यावर केंद्रित होतं. त्याच्यामुळे तो काय म्हणतात, तो अंतर्मुखच होतो आणि तो आपल्या कलेच्या मध्ये आत मुरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला कळून येतं की आपण खरे कलाकार आहोत का आपण काठावरचे आहोत आणि आपण नोकरी वगैरे संगीत शिक्षकाची करायची आणि कामाला लागायचं, ह्याची जाणीव त्यालाच होते. आणि काही लोक स्ट्रगलसाठी मुंबईला जातात आणि मुंबईमध्ये काही जण स्ट्रगल सकट यशस्वी होतात, काही जण निराश होतात आणि ते गावी जातात, छोट्या टपऱ्या टाकतात, काय टाकतात, मग कलेशी निगडीत नसणारे व्यवसाय करतात, त्यातनं त्यांना पैसा मिळतो आणि काय करावं, काही ना काही संगीत शिक्षक होतात आणि लहान मुलांच्यात ते काम करतात. आता ते जे येणारी जी मुलं आहेत ती त्यांना मी काही दोष देत नाही की काय आमच्या वेळेचं होतं आणि काय आत्ता वेळेचं आहे, असं माझ्या मनात कधीही विचार येत नाही. कारण मला काय होतं की त्या 10 मुलांच्या पैकी एक किमान 3-4 लोक तरी काहीतरी तुमच्यासमोर उमलताना दिसतं आणि ते उमलताना बघणं हे अत्यंत हृद्य आहे. हे अतिशय आनंददायक आहे सध्याच्या काळात की अरे आता काहीच नव्हतं आणि आता एकदम ही किती छान मुलगी गायला लागली, ही किती छान मुलगी कोरिओग्राफी करायला लागली, किंवा हा किती मुलगा छान आता एक त्यांनी गडकऱ्यांचा मोनोलॉग म्हणून दाखवला किंवा त्यांनी काय म्हणून दाखवला, हे त्याला संधी मिळते. आता येणारे लोक असतात ते सगळ्या शिक्षणाचाच तो दोष आहे आपल्याकडच्या, की त्यांना लिखित शब्दांपासून ते लांब गेलेले आहेत. रिटर्न एलिमेंट जे आहे किंवा छापलेलं एलिमेंट जे आहे त्याच्यापासून ते लांब गेलेले आहेत आणि त्याची जागा दृश्यात्मक पद्धतीने गेलेली आहे. म्हणजे त्यांना दृश्य दिसतं परंतु मजकूर दिसत नाही, किंवा मजकूर जर दिसला तर त्यांना वाचता येत नाही, न अडखळता बुवा 3 वाक्य वाचून दाखव. याचा अर्थ तो कमी दर्जाचा आहे असं नाही. त्याला ज्या पद्धतीचं अपब्रिंगिंग मिळालं, त्याला ज्या पद्धतीची शाळा मिळाली, त्याला ज्या पद्धतीचे शिक्षक मिळाले, तो 150 मुलांच्या पैकी 12वीला एक होता. आत्ता येणाऱ्या मुलांच्या मध्ये एक प्लस पॉईंट जो आहे त्यांना दृश्यात्मक मांडणीकडे जास्त कल आहे. त्यांचा विचार हा त्यांना दृश्यात्मक पद्धतीने दिसतो, लिखित स्वरूपात त्यांना तो दिसत नाही. हा एक काळाचा महिमा आहे. आपल्याकडची सगळी टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झाली त्याचाही आहे. ॲट द सेम टाईम दरवर्षी एक 2-3 मुलं असतात की सांगायला मला आनंद वाटतो की त्यांची अक्षरशः मोत्याच्या दाण्यासारखी असतात. असं कधीही होत नाही की एकही मुलगा उत्तम अक्षराशिवाय बॅच गेलेली आहे. तर हा एक अजून आपल्याकडचा प्लस पॉईंट आहे की अतिशय चांगलं अक्षर काढावं असे संस्कार झालेले आपल्याकडे मुलं आहेत. ती खेडेगावातली मुलं, आमच्याकडे 99% मुलं ही खेडेगावातनं येतात आणि डान्सच्या मुली वगैरे आहेत त्या फक्त अर्बन एरियातल्या असतात. पण अदरवाईज बाकीची सगळी 99% मुलं अगदी हिंगोली, ब्रह्मपुरी, गडचिरोली इकडनं आलेली आहेत. त्याच्यामुळे त्या मुलांना मी दोष देत नाही. नाटकात काम करायचं असतं पण त्यांनी नाटक बघण्याची संधीच आलेली नसते, तर त्यांच्या गावापर्यंत आपलं नाटक पोचलेलंच नाहीये. त्याला गाणं शिकायचं आहे पण त्याच्याकडे वारकरी संप्रदायाचंच गाणं आलेलं आहे, कारण गावात मैफलच झालेली नाहीये. पण आज या इंटरनेटच्या माध्यमामुळे एक मोठा ऐवज त्यांना खुला झालेला आहे. मग ते यूट्यूबची हे बघतात किंवा सतत काहीतरी कानाला लावून ते ऐकत असतात. श्राव्य ज्ञान त्यांना पूर्वीच्या पिढीपेक्षा खूपच चांगलं आहे, हे एक आहे. आणि पूर्वी असं होतं की कॉम्प्युटरचा त्यांना प्रॉब्लेम यायचा. आता कॉम्प्युटरचा त्यांना प्रॉब्लेम येत नाही. मध्ये ते कॉम्प्युटरला सराव होत होता. आता बघता बघता परत ते लॅपटॉपपासून त्यांचं लक्ष बाजूला गेले. लॅपटॉप असणारे किंवा कॉम्प्युटरवर काम करणारे लोक कमी दिसतात. सगळं त्यांना ते हातातल्या सगळा ऐवज, त्यांचा जो शक्ती जी आहे ती त्यांना ह्याच्यात आलेली आहे, काय स्मार्टफोनमध्ये आलेली आहे. आणि बघताना ते इकडं ऐकत असताना सुद्धा ते खाली काय म्हणतात ते टेक्स्ट टाईप करत नोट्स ज्या आहेत त्या नोट्ससुद्धा त्या फोनवर एवढ्याशा ते अतिशय त्याच वेगानं ते घेऊ शकतात.
हा एक त्यांना चांगला भाग आलेला आहे. कावेरी आगाशे नावाची मुलगी आहे, ती झॅज बरोबर एक्सपेरिमेंट करायची आज ती व्हिएन्नाला स्थायिक झालेली आहे, तिथं क्लासेस चालवते ती आमची विद्यार्थी. आणि ह्या मी जेव्हा होतो तेव्हा डान्समधल्या सगळ्या मुली नाटकातनं कामं करायच्या. मी कामं करायला लावायचो त्यांना. किंवा नाटकातल्या मुलांनी जर काय म्हणतात संगीतिका बसवली तर त्याच्यातलं नृत्य भाग हा ती मुलं कोरिओग्राफ करायची शेजारच्या. असा आदान प्रदान आम्ही शिक्षणात ठेवलेला होता. त्याच्यामुळे नवीन मुलांना बुवा हेच कमी आहे तेच कमी आहे असं न्यूनगंडाने त्यांच्याकडे बघावं, किंवा आमच्या वेळेला काय होतं आणि आता काय आहे. ती बिचारी मुलं काय आलेली आहेत तुमच्यासमोर, जे आहे ते त्या फेस व्हॅल्यूवर तुम्हाला घेतलं पाहिजे की ह्या आपल्या सिस्टीममधनं ही तयार झाली. 11वी आणि 12वी तो मुलगा घाबरतो तासाला बसायला सुरुवातीला, कारण 10च मुलं आणि त्या शिक्षकाशी रोज आय कॉन्टॅक्ट. त्या शिक्षकाची त्याचा आय कॉन्टॅक्टच झालेला नाही आत्तापर्यंत. तो तिकडे शिकवतोय, हा इकडं लिहून घेतोय. इथं आल्यानंतर मग तू का नाही आला, काल कुठे गेला होता, गप्पा होतात किंवा त्याच्याशी चर्चा होते. तर ही मुलांची संख्या कमी केली, कारण आमच्याकडे गुरुकुल पॅटर्न आहे. संख्या कमी केली की एकदम एकदम त्यांचे व्यक्तिमत्व आहेत ती कळून येतात. म्हणजे उलटा दाखवलं पाहिजे की त्या मुलांना पेक्षा आपल्या सिस्टीमनी अशी मुलं ॲक्सेप्ट करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत स्वतः. हा खरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की येणारा मुलगा जो आहे तो अतिशय आपली स्वप्न घेऊन आलेला असतो, ॲस्पिरेशन घेऊन आलेला असतो, आणि त्याच्या कुठल्याही फुगेला टाचणी किती नाजूकपणे लावायची त्याच्या, तर तो त्या शिक्षकाचा महत्त्वाचा आहे. त्याला टाचणी तर लावावी लागते. तो राहायला कायम ड्रीमिंग तर तो चालणार नाही, पण हळूहळू हळूहळू त्याला जमिनीवर आणून त्याच्यातल्या फुग्यातली हवा कशा पद्धतीनं सोडून त्याला जमिनीवर आणायचा, हे खरं कलेच्या प्रशिक्षणात ते खरं काम आहे. की एखाद्या नृत्य अंगना ती श्रीमंत घरातली आहे, पैसे देऊन ती येते शिकायला आणि तिला काही नाही आहे, ते सांगणार कसं तिला, तिचा अपमान कसा करणार. अपमान तर करायचा नाही, हलक्या हातानं सांगायचं कसं की घरातलं विरजण संपलंय म्हणून. तसं नाटकातलं आहे त्याला सांगायचं कसं की बाबा तुला नाही काही जमत, तू जरा दुसरीकडे काहीतरी कर आणि बघ काय होतंय ते, किंवा बाकीचं काहीतरी नाटकाचे जे काही इतर उपव्यवसाय आहेत त्याच्यात तू राहा. तसं करतात मुलं. म्हणजे तुला उदाहरण देतो की ती मुलं आहेत ती गावाला जातात आणि गावाच्या आतकडनं आता ते रस्ते होत आहेत सगळीकडे, तर ते रस्ते बांधायला त्यांना ते हेवी क्रेन लागतात, किंवा काय म्हणतात त्याला प्रोक्लेन मशीन असतं ना, तर ते विकत घेतात बँकेकडनं आणि ते कामाला लावतात. आणि उरलेल्या वेळात मग शॉर्ट फिल्म कर, अमुक कर, किंवा ऑडिशन कर, किंवा गावात येणाऱ्या शूटिंगला मदत कर, हे असे त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ठेवतात. काही मुलं शिक्षक होतात. प्राथमिक शिक्षक झालेला एक मुलगा आहे आमच्याकडे, रवींद्र जाधव नावाचा, आणि तो इथं आला तेव्हाच तो म्हणला की मला सर शिक्षक व्हायचं आहे आणि मला आदिवासी एरियात शिक्षक मी व्हायचं, कारण की मी तिथला आहे, नंदुरबारचा आहे. तो गेल्यानंतर परत गेला तिथं, अतिशय रिमोट एरियातल्या शाळेत तो आहे, आणि त्याची बायको प्रायमरी हेल्थ सेंटरची नर्स आहे. त्याच्यामुळे दोघं जण तिथं ते ग्रामीण भागात काम करतात. त्यांनी आज तिथल्या एका वाद्यावर, आदिवासींच्या वाद्यावर, त्या थाळीमध्ये एक काय म्हणतात काठी लावतात आणि त्या काठीवरनं हात फिरून आवाज निर्माण होतो आणि त्यात तो सूर धरतात आणि त्याच्यावर गातात. तर हे जे वाद्य आहे त्या वाद्यावर त्यांनी शॉर्ट फिल्म केली आणि त्यांनी आज ती गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी कॉम्पिटिशनला पाठवली. तर त्याला आत्ता 5 लाखाचं अवॉर्ड मिळालं. ऑनलाईन पैसे आले म्हणून मला तो आनंदानं सांगत होता. आता तो केव्हा गेला, जवळपास 15-20 वर्षापूर्वी गेला. तो शिक्षक म्हणून काम करता होता, पण त्यांनी कला ठेवली. त्याला लक्षात आलं. आणि त्याचं कसं होतं की तो आजोबा आहे, तो ती वाजवत असतो आणि ती नात म्हणते की मला शिकव. तो म्हणतो की हे कुठलं, ते आमचा आपला आहे, तुझा शाळेत. ती शाळेला हाकलून देतात तिला. मग ती शाळेला दांडी मारून तिथं बसते आणि ते शिकवते, आणि मग नंतर ती त्या साथीला बसते कार्यक्रमाला. अशी एक छोटीशी फिल्म, एक 4-5 मिनिटाची त्यांनी फिल्म केली.
म्हटलं तू कशी केली नंदुरबार? म्हटलं मी नाही, बारशीहून कॅमेरा आणला, आम्ही हे केलं, एक 10,000 रुपये खर्च आला म्हटलं मला, त्याच्यात मी बसवली ती फिल्म आणि त्यांनी पाठवली. तर आता ती तशी ओव्हर फिल्म आहे, पण त्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा भावला परीक्षकांना आणि त्याला ते गव्हर्नमेंटचं अवॉर्ड मिळालं. आणि आदिवासी एरियातली भाषा ती वापरली, तेव्हा कोणाला काय कसं होईल काही सांगता येत नाही. आत्ता सरांनी एक खूप छान मुद्दा आपल्याला सांगितला की आपण कुठलीही कला जोपासताना आपण इतर कुठलंही काम करत असलो तरी त्या कला ही नेहमी आपल्या आत्मसात करूनच आपण जगू शकतो. तर याच प्रश्नाला पुढे नेत मी असं विचारत होते की एक कलाकाराला किंवा एखादी कला जोपासताना त्याच्यात रेग्युलरिटीची किती गरज असते. जसं की आपण म्हणतो की ह्या सगळ्या कला जोपासताना तिथे आहार, विहार, दिनचर्या ही सुद्धा काही गोष्टीत इम्पॉर्टंट असते. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की रेग्युलरिटी किती असावी? नाही, प्रत्येक कलाकाराचं काय आहे की कलाकाराचं खरं भांडवल म्हणजे त्याचं शरीर असतं आणि ते शरीर त्यांनी निकोप ठेवायला लागतं. तो गाणार, विशेषतः परफॉर्मिंग आर्टला तर हे आहे, तो गाणारा असेल तर त्यांनी आपला गळा हा गाता ठेवायला पाहिजे किंवा गळ्याला जपलं पाहिजे, किंवा तो नाटकातला असेल तर त्याचं फिजिक, त्याचं अलर्ट पाहिजे, त्याची हालचाली व्हायला पाहिजे, त्याचा आवाज चांगला असला पाहिजे. आणि नृत्य करणारा असेल तर काही प्रश्नच नाही, सगळी त्याची तिचं शरीर आहे त्या नृत्यांगनेचं तेच लयबद्ध पाहिजे, ते लयबद्ध असेल असं त्यांनी केलं पाहिजे आणि ती लवचिकता दाखवली पाहिजे. इट गोज विदाऊट सेईंग. म्हणजे त्यांनी सगळं म्हणजे चांगलं बरोबरच्या खुणा केल्या पाहिजेत सगळ्या वर्तनात आणि त्यांनी अतिशय चांगलं केलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडनं अतिशय श्रेष्ठ दर्जाची कला निर्माण होईल का? एक जण काही करत नाहीये, नुसता बसलेला आहे आणि त्याच्या हातात स्क्रिप्ट पडलं की तो जे स्वतःला एकदम आतून भरड यासारखं करतो आणि अशा पद्धतीनं नाटक हे करतो तो की असं वाटतं की अरे हाच कलाकार तो काय इतके दिवस बसलेला. त्याच्यामुळे हे सगळं सृजनामुळे आहे. त्या सृजनाची ताकद अशी आहे की ते सुप्तावस्थेत कुठे आहे आणि ते कधी वर येईल याची काही कारणं नाही. म्हणजे लोकोत्तर अभिनेते किंवा लोकोत्तर गायक आणि नृत्यांगना होऊन जाते त्यांच्या बाबतीत ते खरं आहे, पण सगळे तसे असतातच अशातला भाग नाही किंवा बहुतेक वेळा नसतात. मग त्यांनी काय करायचं तर त्यांनीही एक आपल्या कलेमध्ये सातत्य आणणं. म्हणजे जर समजा तुम्हाला नवीन नृत्याचा कार्यक्रम जमला नाही तर जो जुना आहे त्याचाच प्रयोग म्हणणं लावणं, किंवा तुम्हाला नवीन नाटकाचा प्रयोग जमला नाही तर जुन्या नाटकाचे प्रयोग हे मधून लावणं, किंवा गाण्याचे कार्यक्रम म्हणणं करणं हे गरजेचं आहे. कारण त्याला सातत्याला तुम्ही ऑडियन्सला सामोरं जाण्याची सवय ही सातत्यानं ठेवली पाहिजे की अल्टिमेटली दॅट इज द पॉईंट की तुम्हाला जिवंत प्रेक्षकाशी नातं जोडता आलं पाहिजे आणि त्या जिवंत प्रेक्षकाला तुम्हाला बांधून ठेवता आलं पाहिजे ॲट युअर ओन टर्म्स. म्हणजे तो गुंतून पडेल म्हणून मला त्याला पाहिजे त्या पद्धतीने मी नाचणार किंवा मी त्या पद्धतीनं विनोद करणार, त्या पद्धतीनं मी माझी संहिता लिहिणार. का मला जे काय सांगायचं आहे, माझा एक नाटकाबद्दलचा विचार आहे, हे माझं थिएटर आहे, हे माझं नृत्य आहे, ही माझी गायकी आहे, ही माझी बंदिश आहे. ही बंदिश मला आज ह्या पद्धतीनं मांडावीशी वाटते. ती तुम्हाला आवडेल किंवा न आवडेल. आवडली तर ती वेल अँड गुड, नाही आवडलं तर पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही या. पण तुम्हाला जे आवडेल ते मी गाण्यातनं द्यायचं, तुम्हाला जे आवडेल तेच मी माझ्या नृत्यातनं द्यायचं, किंवा तुम्हाला जे पसंत पडेल तेच विचार मी माझ्या नाटकातनं द्यायचे. नृत्य आणि नाटकाच्या गाण्याच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही. त्याच्यामध्ये राजकारण ज्याला रूढार्थाला म्हणतात ना, राजकारण नाहीये. पण नाटक राजकारणापासून बाजूला जाऊ शकत नाही. नाटक हे समाजकारण आणि राजकारणामधलंच नाटक एक भाग आहे. नाटक हा समाज जीवनाचा आरसा आहे. जे समाजात दिसतं तेच कलेत, त्याचीच प्रतिबिंब कलेत उमटतं किंवा उमटलं पाहिजे. म्हणजे हबीब तन्वीर जसं म्हणतात की प्रत्येक नाटक हे पॉलिटिकलच असतं कमी जास्त प्रमाणात.
अगदी कौटुंबिक नाटक जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये एक सांग असतो की ती बाई सांगत असते की मला हे म्हणायचं आहे आणि नवरा नाही म्हणत असतो. ती नवऱ्याच्या गोष्टीच्या विरुद्ध लढत असते. म्हणजे ते एक प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंटच आहे, सौम्य का असे ना, पण ते आहे. त्याच्यामुळे ते राजकारण नाटकाच्या बाबतीत मी म्हणतो की ते राजकारण तुमचं कुठलं आहे, ऑन विच साईड यू आर, हे प्रत्येक कलाकारांनी ह्याचं उत्तर स्वतःचं शोधायचं असतं. ज्या विचारसरणीचे तुम्ही नाही त्या विचारसरणीचं नाटक तुम्ही करू शकता का, व्यावसायिक नीती म्हणून. हे सगळे बांधिलकीचे प्रश्न प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यात त्याच्या सगळ्या कार्यपद्धतीमुळे केव्हा ना केव्हा तरी सामोरं जायला लागतात. आणि त्याला स्वतःचं नाटकात तो आला कलाकार की त्याला ते राजकारण ठरवावं लागतं कुठलं आहे ते, किंवा राजकारणापासून कायमची पळवाट घ्यायला लागते. मी त्या राजकारणातच नाही आहे, मग मला पाहिजे तसं मी जसं जमेल तसं तुम्ही थोडं सांगा, आम्ही थोडं सांगा, सगळ्यांना गुढीने आम्ही वागून आमचा मुद्दा सेटल होऊ शकतो. पण नाही बा, माझं हे म्हणणं आहे, ते म्हणणं मी नाटकातनं मांडणार आहे. ते तुम्हाला प्रचलित राजकारणाला योग्य असेल किंवा अयोग्य असेल, त्याच्याशी मला कर्तव्य नाही, पण तुम्हाला हे माझं म्हणणं नाटकातनं मांडायचं आहे. कारण माझं नाटक हा समाजाचा एक भाग आहे. समाजाला सोडून नाटक कधी असू शकत नाही, नाटकातलाच एक भाग असतो. नृत्याचं असं नाही आहे, कारण त्या एकल कला असल्या कारणानं त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला, आशयमुक्त कला आहेत त्या, किंवा त्या नृत्याच्या स्पेसमधली मांडणी हाच आशय आहे. म्हणून ते किंवा बंदिश जे आहे ते बंदिश काही पॉलिटिकल नसते, पण बंदिशीचा विचार म्हणजे बंदिश ज्या पद्धतीनं मांडलेली आहे, एखाद्या यवन रागातली बंदिश कुमार गंधर्वांनी कशी मांडलेली आहे आणि त्या रागातली बंदिश भीमसेनजींनी कशी मांडलेली आहे, त्याच्या मांडणीतच त्याचं सौंदर्य आहे. पण नाटकाच्या बाबतीत असं होतं की तो समाजातला असणारा जो विचार आहे तो विचार तुम्ही घाशीराम कोतवालमधनं तेंडुलकरांनी काय म्हणणार, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऑल, हा त्यातला घाशीराममधला विचार होता. तो तेंडुलकरांनी त्या काळात 1972 साली मांडणार. आणि मग त्या विचाराला, तो विचार जर प्रचलित राजसत्तेला मान्य जरी झाला तर जे परिणाम होतील ती भोगायची त्या कलाकाराची तयारी असावी लागते. ती तेंडुलकरांनी भोगली त्यांच्या काळात, किंवा आत्ताही काही सफदर हाशिमीनी ती भोगली. आणि त्याची प्रयोग चालू असताना हत्या करण्यात आली, तेव्हा काँग्रेसची रेजीम होती. आणि तेव्हा त्याच्या युनियन लिडर्सने युनियनच्या ह्याच्या मारामाऱ्यातनं त्याला काय म्हणतात, त्याचं स्ट्रीट प्ले चालू असताना त्याला अतिशय निर्घृणपणे कलाकाराला ठार मारण्यात आलं, सफदर हाशिमीला. हे आपल्याकडचं अलीकडे त्याला जाऊन 30 वर्ष झाली असेल. तर हा आपल्याकडचा कलेचा इतिहास आहे. त्याच्यामुळे ही बांधिलकी, विचाराची बांधिलकी कुठली आहे, काय आहे, ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही प्रशिक्षणाने त्याला ट्रेनिंग मिळतं, त्याला स्किल येतं एक प्रकारचं. पण आणि दुसरं एक त्याचं होतं की मला एक अमुक विचाराचा मी आहे आणि तो विचार मांडण्यासाठी म्हणून मी नाटक वापरतोय का मी नाटक उत्तम करतोय आणि त्या नाटकातनं तो विचार येतोय, हे त्याला महत्त्वाचं गरजेचं आहे. मी जर मला विचार मांडायचा नाटकातनं आणि त्यासाठी मी नाटक तोंडी लावतोय तर माझं नाटक प्रचारकी होईल, माझ्या नाटकातनं प्रबोधन होईल. तर ते प्रबोधन इनडायरेक्टली झालं पाहिजे, झिरपलं पाहिजे नाटक. पण नाटक जर तुमच्याकडे ते एकदम अंगावर आलं तर ते प्रतिक्रिया म्हणून लोक त्याच्यापासून दूर जातील. त्याच्यामुळे नाटक हे नाटक म्हणून चांगलं पाहिजे आणि मग ते कुठल्या तरी विचाराचं पाहिजे. जसं उत्पल दत्तच होतं की नाटकं त्याची लिहिलेली उत्तम होती आणि ती योगायोगानं मार्क्सवादी होती. आता ह्या कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे येतोय, तर सरांचे आभार तर मानायलाच हवेत. सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे आमच्या सगळ्या टीमतर्फे खरंच आभार. धन्यवाद.